नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला अर्णब गोस्वामीच्या विरोधात ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली, हे आपण सगळं जे प्रकरण आहे ते पाहिलेलं आहे. त्यावेळेला कोरोना होता आणि त्यामुळे घर बसल्या हे सगळं जे काही घडत होतं ते आपल्याला पाहायला मिळत होतं. त्याची सुरुवात जी होती ही सुशांत सिंह राजपूत हा जो अभिनेता आहे त्याचा मृत्यू झाला अकाली, आणि या मृत्यू झाल्यानंतर ज्या पद्धतीने मीडियामध्ये या सगळ्या सरकारच्या एकूण तपासाच्या बाबतीत चर्चा सुरू झाली आणि सरकारला कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यामध्ये अर्णब गोस्वामी हा आघाडीवर होता. बाकीचे मीडियामधले अनेक घटक जे आहेत हे या बाबतीत गप्प बसून होते, पण त्याच वेळेला अर्णब गोस्वामीने हा पूर्ण मुद्दा जो आहे तो लावून धरला होता. आणि अशा वेळेला त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी स्वतः शरद पवारांनी सुद्धा ते म्हटलं होतं की कुठेतरी याला थांबवलं पाहिजे, मी काहीतरी पाऊल उचला त्या संदर्भात. तर आणि त्या निमित्ताने मग अर्णब गोस्वामी हा विषय चर्चेला आला होता आणि त्यावेळेला मग त्याला अटक झाली होती. त्याच्या घरी पोलीस पाठवण्यात आले होते, सशस्त्र पोलिसांना पाठवून त्याला पकडण्यात आलं होतं आणि नंतर मग बऱ्याच कालावधीनंतर त्याला जामीन मिळाला कोठडीत अनेक दिवस राहिल्यानंतर. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आता अर्णब गोस्वामीची आठवण येण्यामागचं कारण म्हणजे कर्नाटकमध्ये अर्णब गोस्वामीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो गुन्हा यासाठी आहे की तिकडे कर्नाटकचे जे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, हे कुठेतरी त्यांचं जे काही कॉन्वॉय असतं, जो ताफा आहे तो जात असताना त्याच्यामुळे रस्त्यावरची रहदारी वाढली आणि गाड्या ज्या आहेत त्या सगळ्या अडकून पडल्या, त्याच्यामध्ये एक ॲम्ब्युलन्स अडकून पडली. अशा पद्धतीची बातमी रिपब्लिक टीव्हीवर दाखवण्यात आली. तिकडचं रिपब्लिक कन्नड जे आहे या चॅनलवरती बातमी दाखवण्यात आली आणि ती बातमी खोटी होती अशा पद्धतीचा दावा करत काँग्रेसच्या तिकडच्या एका नेत्याने हा गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे रिपब्लिक कन्नडचे संपादक आणि अर्णब गोस्वामी या पूर्ण रिपब्लिक टीव्हीचा प्रमुख संपादक आहे, तर त्यांच्याविरुद्ध आणि कन्नड चॅनल जे आहे त्याचे संपादक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा अर्णब गोस्वामीच्या संदर्भातल्या या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्याची आठवण झाली की त्यावेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार असताना कशा प्रकारे अर्णब गोस्वामीने तो विषय जो आहे सुशांत सिंह राजपूतचा हा लावून धरला होता, त्याचा कसा राजकारणाशी संबंध आहे किंवा ठाकरे कुटुंबियांशी संबंध आहे असं दाखवण्याचा त्याच्यामध्ये अनेक वेळेला प्रयत्न झालेला होता. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामी प्रचंड चर्चेत येत असताना त्याला रोखणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने त्याला मग रोखण्यासाठी त्याची कोंडी करण्यात आली आणि त्यासाठी मग अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण जे आहे ते समोर आलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये मग त्याने कसे ते पैसे बुडवले, त्याच्यामुळे कशी अन्वय नाईक यांना आत्महत्या करावी लागली याविषयीच्या बातम्या येऊ लागल्या आणि त्या प्रकरणामध्ये मग अर्णब गोस्वामीला पकडण्यात आलं होतं. त्याचबरोबर TRPचा मुद्दा जो आहे तो सुद्धा समोर आला होता की कशा पद्धतीने TRP वाढवण्यासाठी खोटे काही बनावट असं सगळं हे TRPचं रॅकेट जे आहे ते तयार करण्यात येते आणि त्याच्यामध्ये अर्णब गोस्वामी यांचा रिपब्लिक टीव्ही जो आहे तो त्याच्यामध्ये प्रमुख त्यांच्यावर संशय आहे अशा पद्धतीचा आरोपसुद्धा करण्यात आला. तेव्हाचे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला होता. अर्थात नंतर परमबीर सिंग जे आहेत ते आयुक्तपदावर राहिले नाही, त्यांनी कशा पद्धतीने सरकारवर आरोप केले हे सगळं समोर आहेच. पण त्या अर्णब गोस्वामीचं जेव्हा हे प्रकरण घडलं, त्याला जेव्हा ती अटक झाली त्याच्या घरी पोलीस पाठवून, आणि हे सगळं अन्वय नाईक प्रकरण असेल किंवा TRPचा मुद्दा असेल, यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये मीडिया आणि राजकारण हे सगळं ढवळून निघत होतं. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यावेळेला अर्णब गोस्वामीच्या बाजूला कुठलेही मीडियाचे लोक फारसे दिसत नव्हते. मीडियाने त्याला पाठिंबा दिला नव्हता, उलट त्याला अटक होते आहे याबद्दल अनेक मीडियातल्या लोकांना आनंदच होत होता, कारण एक प्रकारे त्यांचा मोठा स्पर्धक हा त्याच्यामध्ये अडकला जात होता. तर आपल्याला त्या निमित्ताने एक वाव मिळेल, आपल्याला एक संधीची दरवाजे ते उघडले जातील असं वाटल्यामुळे त्यांनी एक प्रकारे अर्णबच्या अटकेच्या निमित्ताने आनंदच व्यक्त केला. कुठल्याही पत्रकार संघटनांनी त्यावेळेला विरोध केला नव्हता. तर हे सगळं त्यावेळेला घडत होतं आणि आता
हे सिद्धरामय्याचं त्यांचं जे प्रकरण घडलेलं आहे त्याची खोटी बातमी दिल्याचा आरोप करत हा दावा दाखल करण्यात आलेला आहे। त्यावेळेला हे सगळं अर्णब गोस्वामीचं प्रकरण घडलं तेव्हा प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये अर्णब गोस्वामी हा कसा एक सापळा आहे महाविकास आघाडीच्या सरकार समोरचा किंवा सरकारला अडकवण्यासाठी हे सांगण्याचा प्रयत्न केला होता। आणि त्यावेळेला अर्थात सरकारकडून त्याला काय कोणता प्रतिसाद दिला गेला नाही, पण उत्तरोत्तर अर्णब गोस्वामीच नव्हे तर नंतरच्या अनेक प्रकरणांमध्ये आपण पाहत राहिलो की कोणीतरी शरद पवारांबद्दल ट्विट केलं किंवा कोणी सरकारवर ट्विट केलं तर तात्काळ त्याच्यावर कारवाई केली जात होती, त्याला कोठडीत डांबण्यात येत होतं किंवा त्याच्यावर लागलीच अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत होते। हे सगळं होताना आपण पाहिलं। कंगना राणावत हिने सुद्धा प्रचंड टीका सरकारवर केली, तेव्हा तिचं कार्यालय जे आहे ते तोडण्यात आलं अनधिकृत आहे म्हणून, आणि त्यावेळेला सामनामध्ये उखाड दिया अशा पद्धतीची हेडलाईन सुद्धा आपण पाहिली। त्यामुळे सरकार हे वारंवार अशा पद्धतीने दडपशाही करते का अशा पद्धतीचं लोकांचं मत बनत चाललं आणि हे सगळं पुढे वाढतच चाललं आणि त्याचा परिणाम हा शेवटी आपल्याला पाहायला मिळाला की 2.5 वर्षानंतर हे सरकार जे ते कोसळलं। सातत्याने वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ते अडकत गेलं सरकार, आणि त्याची ही सुरुवात अर्णब गोस्वामीपासून झाली होती। आणि त्यामुळेच भाऊ तोरसेकरांनी म्हटलं की हा सापळा आहे, तुम्ही त्यात अडकू नका अशा पद्धतीने एक सल्ला त्यांनी दिला होता, सल्लावाचा इशारा दिला होता असं आपण म्हणू। तर ते करून देखील सरकार जे आहे ते सातत्याने अशा कारवाई अनेक लोकांवर करत राहिलं आणि पुढे सरकार जे आहे ते अडचणीत सापडलं, सगळ्या राजकारणामध्ये ते अडकलं आणि शेवटी 2.5 वर्षानंतर ते कसं पडलं हे आपण सगळं पाहिलेलंच आहे। तर हे सगळं सांगण्यामागचं कारण एवढं की आज कर्नाटक सरकारने अर्णब गोस्वामीवर गुन्हा दाखल केलेला आहे। कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, जवळपास वर्षभरापूर्वी हे सरकार आलेलं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे अर्णब गोस्वामी आणि तिकडच्या चॅनलच्या संपादकांवर। तर हे जर पुन्हा त्यांनी प्रकरण वाढवलं तर कर्नाटकमधलं काँग्रेस सरकार पडेल का? ते जर महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्षांत पडलं, पण हे सरकार सुद्धा अशाच पद्धतीने अर्णब गोस्वामीला अडकवूया, ह्याला अडकवून चांगला धडा शिकवूया, इंगा दाखवूया आपला, हे करण्याचा प्रयत्न करेल का? ते केल्यानंतर त्यांनाही अशाच पद्धतीने महाविकास आघाडीच्या सरकारप्रमाणेच परिणाम भोगावे लागतील का असा विचार मनामध्ये येतो। पण ह्या इतक्या कालावधीनंतर पुन्हा एकदा अर्णब गोस्वामीची चर्चा झाली आहे म्हणून हा मुद्दा इथे उपस्थित झालेला आहे। अर्थात आता अर्णब गोस्वामी विरोधातलं जे TRPचं प्रकरण आहे ते मागे घेण्यात आलेले आहे, पोलिसांनी तो जे काही गुन्हा होता तो मागे घेतलेला आहे, त्यामुळे ते काय प्रकरण आता राहिले नाही। पण पुन्हा एकदा आठवण या निमित्ताने झाली त्या सगळ्या घडलेल्या घडामोडींची जी महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडली होती आणि त्याचे परिणाम त्या सरकारला भोगावे लागले होते, तेच परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील का कर्नाटकमध्ये हे पाहायचे। जर त्यांनी तशाच पद्धतीने कारवाई केली अर्णब गोस्वामीला अडकवण्याची तर कदाचित त्यांनाही महाविकास आघाडीचीच जी पुनरावृत्ती आहे ती कर्नाटकमध्ये सुद्धा होऊ शकेल। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।